माझं नाव सुरभी आहे. सकाळी 8 वाजता मी स्वयंपाकघरात व्यस्त होते. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. फोनची रिंग ऐकून मला आनंद झाला. मला वाटलं माझ्या नवऱ्याचा प्रशांतचा फोन असेल. पण नंतर मी विचार केला, तो आता मला फोन का करेल? तो तर रोज रात्री 8 नंतर मला फोन करतो. प्रशांत परदेशात काम करत होता. फोनवर नंबर पाहिला होता तेव्हा मी लगेच फोन उचलला. तो नंबर माझ्या मैत्रिणीचा नंदिनीचा होता. तिच्याशी बोलल्यानंतर समजलं की तिचं लग्न ठरलं आहे आणि तिने मैत्रिणीच्या अधिकाराने मला तिच्या लग्नासाठी आग्रहाने बोलवलं. ती म्हणाली, सुरभी, तुला माझ्या लग्नाला यावंच लागल. मी तुझी वाट बघत आहे. अचानक लग्न का ठरलं हे तिने सांगितलं. ती म्हणाली, माझं लग्न 2 महिन्यानंतर होणार होतं, पण मुलाच्या आजीची तब्येत अचानक खूप बिघडली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्या जास्त दिवस जगणार नाही. त्यामुळे मुलाच्या कुटुंबियांनी ठरवलं की त्या जिवंत असतानाच लग्न घाईघाईत करायचं. नंदिनी ही माझी लहानपणीची मैत्रीण. BA पर्यंत आम्ही एकत्र शिकलो होतो. त्यानंतर तिला दिल्लीत नोकरी मिळाली आणि ती तिच्या आई वडिलांना घेऊन तिथे स्थायिक झाली. आता तिथल्याच एका मुलाशी तिचं लग्न ठरलं आहे. हे माझ्या नवऱ्याला प्रशांतला सांगणं खूप गरजेचं होतं की मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी दिल्लीला जाणार आहे. म्हणून मी प्रशांतला फोन केला, पण त्याचा नंबर चुकीचा आहे असं सांगत होतं. मी हैराण झाले की त्याचा नंबर चुकीचा कसा लागतोय. प्रशांतने परदेशातला जो नंबर दिला होता त्यावर मी यापूर्वी कधी फोन केला नव्हता. फोन केला असता तर त्याने त्या नंबरवर फोन नको करू असं सांगितलं होतं. तो म्हणाला होता की मी ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असतो, त्यामुळे तू फोन करू नकोस. मीच रोज रात्री तुला फोन करेन. आणि खरंच तो रात्री मला फोन करायचा. फोन लावताना अचानक माझा फोन हातातून खाली पडला आणि बंद पडला. मी दुकानदार घेऊन दुरुस्त करण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण फोन चालूच झाला नाही. मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायचं होतं, म्हणून मी तिकीट बुक केलं आणि माझ्या मुलाला विहानला घेऊन दिल्लीला पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते. स्टेशनवरून टॅक्सी पकडली. नंदिनीच्या घरी जात असताना रस्त्यात सिग्नल लागल्यामुळे टॅक्सी थांबली. त्याचवेळी एक गाडी बाजूला येऊन थांबली. मी बाहेर पाहत होते आणि अचानक माझी नजर त्या गाडीवर पडली. त्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर प्रशांत बसला होता आणि त्याच्या बाजूच्या सीटवर एक तरुण मुलगी बसली होती. त्यांना हाक मारावी की नाही असा विचार करत असताना सिग्नल संपला आणि त्या गाड्या आपोआप मार्गाने निघून गेल्या. मी टॅक्सी ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला. तो तयार झाला. जवळजवळ अर्ध्या तासाने ती पांढरी गाडी एका मोठ्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये जाऊन थांबली. माझ्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं होतं. ती गाडी कोणाची असेल? प्रशांतसोबत ती मुलगी कोण? त्यांच्यातलं नातं काय असेल? मला प्रदेशात आहे असं सांगून तो दिल्लीत काय करतोय? हे सगळं जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. त्या सोसायटीच्या गेटवर वॉचमॅन उभा होता. मी टॅक्सी ड्रायव्हरला सांगून त्या वॉचमॅनकडे त्या गाडीची चौकशी करायला पाठवलं. त्याच्याशी बोलून ड्रायव्हर 10 मिनिटांनी परत आला. त्याने मला सांगितलं, आत्ता जी गाडी आत गेली ती सोसायटीच्या मालकाची मुलगी राधिका नावाच्या मुलीची आहे. त्या गाडीतून उतरलेली व्यक्ती म्हणजे मालकाची मुलगी राधिका आणि तिचा नवरा प्रशांत. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आतून पूर्णपणे तुटून गेले. मनात आलं की इथे जोरात रडावं, पण खूप कष्टाने मी स्वतःला सावरलं आणि नंदिनीच्या घरी गेले. मी प्रशांतला आमच्या लग्नापूर्वीपासून ओळखत होते, कारण तो माझ्याच कॉलेजमध्ये शिकायचा. प्रशांत दिसायला उंच, रुबाबदार आणि स्मार्ट होता. सगळ्या मुली त्याच्यावर फिदा होत्या, पण प्रशांत माझ्या प्रेमात वेडा झाला होता. मी दिसायला सुंदर, स्मार्ट, गोरी, लांब केस आणि हिरवे डोळे असलेले होते. तो माझ्या मागे फिरायचा, पण मी त्याला कधी संधी देत नव्हते. प्रेमाच्या नांदी लागून माझ्या शिक्षणावर वाईट परिणाम व्हायला नको होता. मला माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि मगच लग्न करायचं होतं. माझ्या आईवडिलांचीही तीच इच्छा होती आणि मला ती पूर्ण करायची होती. 2 वर्ष अशीच निघून गेली, पण नंतर मला जाणीव झाली की मीही प्रशांतवर खूप प्रेम करते. उठता बसता जेवताना सगळीकडे मला तोच दिसायचा. 2 वर्ष ज्या भावनांना मी टाळायचा प्रयत्न केला त्या भावना आता माझ्यावर वरचढ झाल्या होत्या. बहुतेक प्रशांतचं माझ्याशी चांगलं वागणं, त्याचा प्रयत्न पाहून माझं मन बदललं होतं. 2 वर्षात प्रशांतने कधीच माझ्याशी चुकीचं वागणं केलं नव्हतं. प्रत्येक वेळी भेटताना मित्रासारखा भेटायचा, प्रेमाची कबुली द्यायचा
पण मला होकार देण्यासाठी कधीच जबरदस्ती केली नाही. कधी एकांतात भेटायला बोलवलं नाही. परीक्षेचा निकाल लागला होता. तोही माझ्यासोबत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्याला संधी मिळताच तो मला म्हणाला, मला माहीत आहे सुरभी, तुझंही माझ्यावर प्रेम आहे. काही कारणामुळे तू मला उत्तर देऊ शकली नाहीस, पण आता तरी स्वीकार, मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे. त्याचं बोलणं ऐकून मी माझ्या भावनांना लपवू शकले नाही आणि त्याच्या प्रेमाला कबूल केलं. पण त्याच्याबरोबर मी त्याला सांगितलं, जेव्हा तुला चांगली नोकरी मिळेल तेव्हा तू स्थळ घेऊन माझ्या घरी ये. तोपर्यंत मीही कुठेतरी नोकरी करेन. प्रशांत माझ्या मताशी सहमत झाला. 1 वर्ष आमची भेट झाली नाही, पण फोनवर बोलणं व्हायचं. प्रत्येक वेळी तो म्हणायचा, सुरभी, अजून मला नोकरी मिळाली नाही, लवकरच मिळेल, तोपर्यंत तुला माझी वाट पाहावी लागेल. एक दिवस अचानक त्याने सांगितलं की त्याला पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे. पण मला अजून नोकरी मिळाली नव्हती. मी म्हणाले, जोपर्यंत मला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. पण प्रशांतने माझं काही ऐकलं नाही आणि म्हणाला, तुला नोकरी करायची काय गरज आहे? माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या घरात आणि माझ्या मनातून तू राणीसारखी राहशील. माझंही त्याच्यावर मनापासून प्रेम होतं, त्यामुळे मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि नोकरीचा विचार सोडून त्याच्याशी लग्न केलं. प्रशांतच्या घरी त्याचे आईवडील, एक बहीण आणि 2 भाऊ होते. लग्नानंतर मी आणि प्रशांत पुण्याला स्थायिक झालो. त्याने आधीच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. प्रशांत माझ्यावर खूप प्रेम करायचा. माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा. सुट्टीच्या दिवशी घरकामात मदत करायचा. एवढा प्रेमळ नवरा मिळण्याने मी स्वतःला खूप नशीबवान समजायचे. लग्नानंतर 3 वर्ष कशी निघून गेली हे समजलं नाही. या काळात मी एका मुलाची, विहानची आई झाली. आम्ही दोघांनीही मिळून त्याचं नाव ठेवलं होतं. तरीही प्रशांत माझ्यावर तेवढंच प्रेम करायचा जेवढं लग्नापूर्वी करायचा. माझं त्याच्यावर जितकं प्रेम होतं त्यापेक्षा जास्त तो माझ्यावर करायचा. कधी स्वप्नातही मी त्याच्यापासून वेगळं होण्याचा विचार केला नव्हता. तो घरी असताना मी फक्त त्याच्याकडे पाहायचे. माझं त्याच्यावरचं जिव्हाळाळ प्रेम होतं. त्याच्यात मी माझं भविष्य पाहायचे. प्रशांत माझ्यासाठी सगळं काही बनला होता. सगळीकडे फक्त आनंद आणि सुख दिसायचं. लग्नाच्या 3 वर्षानंतर एक दिवस प्रशांत ऑफिसमधून घरी आला आणि आनंदाने म्हणाला, आज माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. मी म्हणाले, कुठलं स्वप्न? तो म्हणाला, प्रदेशात जाऊन नोकरी करून खूप पैसे कमवायचं. माझं स्वप्न पूर्ण होत आहे. 2 वर्ष मी या संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मला मिळाली आहे. 15 दिवसांनी मी परदेशात नोकरीसाठी जाणार आहे. काही महिन्यानंतर तुला आणि विहानला माझ्यासोबत घेऊन जाईन. तोपर्यंत तुला इथे एकटीलाच राहावं लागेल. मी या गोष्टीने खुश झाले की माझ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण झालं, पण त्याचबरोबर लांब राहण्याचा विचार करूनही दुःखी झाले. लग्नानंतर मी कधीच त्याच्यापासून दूर राहिले नव्हते. त्याला थांबवणंही शक्य नव्हतं, कारण परदेशात जाणं, खूप पैसे कमवायचं हे त्याचं स्वप्न होतं. मी माझ्या मनाला समजावलं आणि प्रशांत नोकरीसाठी परदेशात निघून गेला. त्याचा रोज रात्री फोन यायचा. तो म्हणायचा, तुम्हा दोघांशिवाय माझं मन लागत नाही. तुमची खूप आठवण येत आहे. लवकरात लवकर तुम्हा दोघांनाही माझ्याकडे घेऊन येईन. जेवढे पैसे तो मला पूर्वी खर्चासाठी द्यायचा त्याच्या दुप्पट पैसे तो आता पाठवायचा. मला माझ्या नशिबावर आणखी गर्व वाटायला लागला. मी प्रशांतसोबत माझं आणि माझ्या मुलाचं उज्ज्वल भविष्य पाहत होते. असं करता करता 1 वर्ष निघून गेलं, पण प्रशांतने मला त्याच्याकडे बोलवलं नाही. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून टाळायचा. एके दिवशी अचानक त्याने मला सरप्राईज दिलं. तो म्हणाला, मला 15 दिवसाची सुट्टी मिळाली आहे, म्हणून मी भारतात परत आलो आहे. प्रशांत म्हणाला, मी तुला आणि विहानला अजून घेऊन गेलो नाही, कारण तिथे तुम्हाला एकटं राहावं लागलं असतं. मला कंपनीच्या कामासाठी सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. कधी कधी 2 महिन्यांनी परत येतो. अशा वेळी तुला परदेशात एकटीला सोडू शकत नाही. माझी इच्छा आहे की तू विहानसोबत इथेच पुण्यात राहा आणि त्याची चांगली काळजी घे. मी त्याचं बोलणं ऐकून काहीच बोलले नाही. 15 दिवसांनी प्रशांत परत नोकरीवर निघून गेला. त्या 15 दिवसात त्याने मला वर्षभराचं प्रेम दिलं. मी त्याच्या प्रेमाने खुश झाले होते. नंतर प्रशांतने पुण्यात स्वतःचा फ्लॅट खरेदी केला. पुढची 3 वर्ष अशीच निघून गेली. प्रत्येक वेळी तो 15 दिवसांच्या सुट्टीसाठी यायचा. माझ्यावर आणि मुलावर भरभरून प्रेम करायचा आणि परत परदेशात जायचा. पण आता माझी इच्छा होती की त्याने परदेशातली नोकरी सोडावी आणि इथेच आमच्यासोबत राहून नवीन व्यवसाय सुरू करावा. यावेळी जेव्हा तो परत आला तेव्हा मी त्याला माझ्या मनातली गोष्ट सांगितली, पण तो यासाठी तयार झाला नाही. तो म्हणाला, अजून 15 वर्ष मी परदेशात राहणार आहे. माझ्या मनात अजूनही मी त्याला समजवू शकले नाही.
त्याला प्रदेशात एकटं राहायची सवय लागली होती. प्रशांत गेल्यानंतर 2 महिन्यांनी नंदिनीचा तिच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी फोन आला आणि आता मी तिच्या लग्नासाठी दिल्लीला आले होते. नंदिनीच्या लग्नानंतर मी माझा मोबाईल दुरुस्त करून घेतला. त्यानंतर प्रशांतचा फोन आला. मी फोन उचलला. तो माझ्यावर भडकला. तो म्हणाला, तुझा फोन 2 दिवस बंद होता, नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी त्याच्यापासून लपवलं होतं की मी दिल्लीला आलो आहे. मी म्हणाले, मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या घरी आले आहे. 2 दिवसांनी पुण्याला परत जाईन. मी नेहमीप्रमाणे त्याच्याशी नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्याला जाणवू दिलं नाही की मला त्याच्या धोक्याबद्दल सगळं समजलं आहे. प्रशांतने मला धोका का दिला? तो प्रदेशात नोकरी करतो असं सांगून त्याने दुसरं लग्न का केलं आणि तो दिल्लीत का राहतोय? या सगळ्यात माझी काय चूक होती? मी कुठे कुठे कमी पडले? नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नानंतर समजून घेण्यासाठी मला राधिकाचं भेटणं गरजेचं होतं. नंदिनी तिच्या सासरी गेली. मी विहानला नंदिनीच्या आईकडे पाठवलं आणि राधिका ज्या सोसायटीत राहत होती तिला भेटण्यासाठी दुपारी गेले. मला माहित होतं की त्यावेळी प्रशांत घरी नसेल. तिथे गेल्यावर वॉचमॅनला विचारल्यावर समजलं की त्यावेळी प्रशांत ऑफिसमध्ये असतो. मी वॉचमॅनला माझी ओळख पत्रकाराची सांगितली आणि म्हणाले, प्रशांत सरांनी राधिका मॅडमचे इंटरव्ह्यू घ्यायला बोलवलं आहे. वॉचमॅनने फोन करून राधिकाला याबद्दल सांगितलं आणि तिने मला घरात येण्याची परवानगी दिली. मी आत गेली. राधिकाने मला सोफ्यावर बसायला सांगितलं. मी वेळ न घालवता तिला म्हणाले, प्रशांत सर म्हणाले की जर तुम्ही त्यांच्या आयुष्यात आला नसता तर ते आज या पोझिशनपर्यंत कधीच पोहोचले नसते. मग तुम्ही सांगा, तुमचं लग्न प्रशांत सरांशी कधी आणि कसं झालं? तोपर्यंत घरात नोकर चहा आणि नाश्ता घेऊन आला. चहा नाश्ता करताना राधिका तिच्या आई प्रशांतच्या लग्नाबद्दल सांगू लागली. ती म्हणाली, मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या वडिलांना माझं लग्न अशा मुलाशी करायचं होतं जो श्रीमंत नसला तरी चालेल, पण त्याने घरजावई होऊन त्याचा व्यवसाय सांभाळायला हवा. मी मनात विचार केला की राधिका दिसायला सावळी आणि उंचीला छोटी आहे, म्हणून कदाचित श्रीमंत घरातला कोणताही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार नसावा किंवा घरजावई होण्यास तयार नसावा. राधिका पुढे म्हणाली, गरीब घरातली अनेक मुलं माझ्याशी लग्न करायला तयार होते, पण माझ्या बाबांना गरीब लोक आवडत नाहीत. माझं BA पूर्ण झाल्यावर बाबांनी माझं शिक्षण बंद केलं आणि माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. 3 वर्ष झाली तरी त्यांना त्यांच्या आवडीचा मुलगा सापडला नाही. पण त्यानंतर अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात प्रशांत आला. ती पुढे म्हणाली, 3 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांसोबत एका नातेवाईकांच्या लग्नासाठी पुण्याला गेले होते. तिथे प्रशांत आणि माझी ओळख झाली. प्रशांत ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्न होतं. मालकाने सगळ्या स्टाफला लग्नाला बोलवलं होतं. लग्नात प्रशांत माझ्या मागे पुढे फिरत होता. मी त्याला विचारलं, तुम्ही माझ्या मागे पुढे का फिरत आहात? माझ्याकडे तुमचं काही काम आहे का? प्रशांत न घाबरता म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला पहिल्याच नजरेत तुम्ही आवडलात. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळी प्रशांत मला खूप आकर्षण आणि मोकळ्या मनाचा वाटला. मी हसत त्याला विचारलं, तुम्हाला माझ्यातलं असं काय आवडलं की तुम्हाला पहिल्याच नजरेत माझ्याशी प्रेम झालं? तो म्हणाला, तुम्ही खूप छान आणि मनमिळावू आहात. तुमचं सौंदर्य माझ्या मनात उतरलं आहे. मी म्हणाले, मी गोरी नाही, सावळे आहे, तरीही मी तुम्हाला सुंदर दिसते. तुम्ही खोटं बोलत आहात का? माझी चेष्टा करत आहात? प्रशांत म्हणाला, मी खरं बोलतोय. तुम्ही सावळी असूनही खूप सुंदर आहात. सगळ्यात गोरी मुली ही तुमच्या पुढे फिकी पडेल. त्यांच्या बोलण्याने मी खूप प्रभावित झाले. मी त्याची सगळी माहिती घेतली आणि म्हणाले, मी घरी गेल्यावर आई वडिलांशी बोलते. माझे बाबा माझं लग्न गरीब मुलाशी होऊ देणार नाहीत, पण मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्यांचं मन वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मी त्याला सांगितलं, मला पण तू खूप आवडलास. प्रशांत म्हणाला की त्याचं अजून लग्न झालं नाही. या जगात त्याचं दुसरं कोणीही नाही. लहानपणी त्याचे आईवडील त्याला सोडून गेले. मी घरी गेल्यावर माझ्या आईवडिलांना प्रशांतबद्दल सांगितलं. त्यांनी लग्नाला स्पष्ट नकार दिला, पण मला प्रशांतशी कुठल्याही परिस्थितीत लग्न करायचं होतं, म्हणून मी त्यांना जीव देण्याची धमकी दिली. मग माझ्या घरच्यांनी माझं बोलणं मान्य केलं. माझे आई बाबा पुण्यात प्रशांतला भेटायला आले आणि आठवड्याभरातच आमचं लग्न ठरून गेलं. खरं सांगू का, प्रशांत खूप छान आणि प्रेमळ सुनवरा आहे. त्यानं मला कधीच कोणताही त्रास दिला नाही. माझ्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला. माझ्या बाबांचा व्यवसायही तो चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आता मी 4 महिन्यांची गरोदर आहे. प्रशांतचं खरं रूप माझ्यासमोर आल्यावर मला चक्कर यायला लागलं.
असं वाटलं होतं की माझा श्वास बंद पडला आहे. राधिकाचं बोलणं ऐकून मला वाटलं की आता तिला प्रशांतची खरी परिस्थिती सांगावी. धोकेबाज नवऱ्याचं खरं रूप तिच्या समोर आणावं, पण त्या बिचारीकडे पाहून असं करू शकले नाही. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते. मला वाटलं जर राधिकाला प्रशांतचं सत्य सांगितलं तर तिचा सगळा आनंद एका झटक्यात संपूर्ण जाईल. मला तिला आणखी दुखवायचं नव्हतं आणि जिथे जास्त वेळ थांबणंही माझ्यासाठी योग्य नव्हतं. मी राधिकाला म्हणाले, तुमचं इंटरव्ह्यू लवकरात येईल. असं म्हणून मी तिथून निघून आले. लगेच निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. माझ्यासोबत माझ्या मुलाच्याही आयुष्याचा प्रश्न होता. त्यामुळे मी शांतपणे पुण्यात परत आले. घरी आल्यावर मला आठवलं की प्रशांतचा मित्र राहुल एकदा बोलला होता. मला म्हणाला होता, वहिनी, प्रशांतला आयुष्यात खूप संपत्ती मिळवायची आहे, त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. पण संधी मिळाली नाही म्हणून त्याने नोकरी करून तुमच्याशी लग्न केलं. पण तुमच्याशी लग्न झाल्यावरही त्याने प्रयत्न सोडले नाही. त्याला कुठल्याही परिस्थितीत श्रीमंत व्हायचं आहे. ज्या दिवशी त्याला संधी मिळेल तो कशाचीही पर्वा नाही करणार आणि ती संधी सोडणारही नाही. राहुल त्यावेळी ज्या संबंधात बोलत होता तेव्हा ते समजलं नव्हतं, पण आता मला सगळं समजलं. एखाद्या श्रीमंत एकुलत्या एक मुलीशी लग्न करून प्रशांतला श्रीमंत व्हायचं होतं. बहुतेक पुण्यात मालकाच्या मुलाच्या लग्नात त्याला राधिकाबद्दल माहिती मिळाली असावी. त्यानंतर त्याने तिला आपल्या गोड बोलण्यात अडकवून तिचं मन जिंकलं, तिच्याशी लग्न केलं आणि तिच्यासोबत राहायला लागला. मला मात्र सांगितलं की त्याला परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे. या तीळमात्र शंका नव्हती की प्रशांत माझ्याशी फक्त प्रेमाचं नाटक करत होता. त्याने कधीच माझ्यावर मनापासून प्रेम केलं नाही. मी खूप मोठ्या संकटात अडकले होते. निर्णय घेणं कठीण होतं. जर घटस्फोट घेतला तर माझं आयुष्य तर बदलेलेच, पण माझ्या मुलाचंही आयुष्य बदलून जाईल. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू. या विचारातच काहीतरी दिवस निघून गेले. या काळात मी प्रशांतची खूप नॉर्मल बोलले होते. त्याला माझ्यावर कुठलाही संशय येऊ दिला नाही. काळजी घेत होते. एका आठवड्यापूर्वी मी विहानचा अभ्यास घेत होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. दाराची बेल वाजली. मी जाऊन दार उघडलं तर समोर प्रशांत उभा होता. तो कधीही न कळवता यायचा. कदाचित आठवड्यासाठी दिल्लीच्या बाहेर जायचं असेल आणि त्यासाठी राधिकाला काहीतरी कारण सांगावं लागत असेल, म्हणूनच तो येण्यापूर्वी मला कधीच कळवत नसे. नवऱ्याला संशय येऊ नये म्हणून मनात असतानाही मी नेहमीप्रमाणे त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचं स्वागत केलं. बापाचा आवाज ऐकून विहानही पळत बाहेर आला. प्रशांतच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी चमक होती. त्याच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं की तो 2 आयुष्य जगतोय. यावेळी त्याने माझ्यावर प्रेम करण्यात कुठलीच कमी ठेवली नाही. त्याचं असं खोटं वागणं पाहून कितीतरी वेळा माझ्या मनात आलं की त्याच्या धोकेबाजपणाचा पडदा उचलावा आणि म्हणावं, हे खोटं प्रेम दाखवायचं बंद कर. पण मी बोलू शकले नाही. आठवड्यानंतर प्रशांत निघून गेला. प्रत्येक महिन्याला तो 50,000 पाठवायचा, पण यावेळी जाताना त्याने 2 लाख रुपये दिले आणि म्हणाला, तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि विहानच्या शिक्षणात कुठलेही कमी पडू देऊ नकोस. शाळेत आपल्याला शिकवतात की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, अन्याय सहन करू नका, स्वतःच्या हक्काचे रक्षण करा आणि समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करा. मी सगळं शिकले होते, पण आयुष्याच्या शाळेत मला काहीतरी विचित्र अनुभवायला मिळत होतं. प्रशांत गेल्यावर मी एक निर्णय घेतला. मला त्याच्यासारखं दुहेरी आयुष्य जगायचं नाही. हेच आयुष्य घेऊन मी आयुष्यभर जगू शकत नाही. मी माझे सगळे जमा केलेले पैसे एकत्र केले आणि एक ब्युटी पार्लर सुरू केलं. 2 मुलांना कामाला ठेवलं आणि मग मी प्रशांतला मेसेज केला, तुम्ही पुन्हा माझ्याकडे याची चूक करू नका. राधिकासोबत तुमचं आयुष्य घालवा, कारण मला अशा पुरुषाची गरज नाही जो पैशासाठी लोकांचा उपयोग करतो आणि त्यांच्या भावनांशी खेळतो. राधिकाच्या पोटातही एक जीव वाढतोय, त्यामुळे मला कुठलाही तमाशा करायचा नाही. आजपासून तुमचं आणि माझं नातं कायमचं संपलं. हा मेसेज प्रशांतला मिळाला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्याने मला खूप वेळा भेटायचा प्रयत्न, बोलायचा, समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कळून चुकलं होतं की आता आमचं नातं कायमचं संपलं आहे. मी एक शिकलेली स्त्री होते. मला संकटातून मार्ग काढायचा, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं हे चांगलंच माहीत होतं. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणत्याही भावना दुखवणं नाही, कोणतीही अनेकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही. या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना शैक्षणिक संदेश देऊ इच्छित आहे की अशा समस्यांबाबत सावध राहा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. आणि मी जो निर्णय घेतला तो चूक की बरोबर कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.